नमस्कार मित्रांनो, RBC टेक गुरुमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर DMAR मार्फत जी COT 2023 आयोजित करण्यात आलेली होती, या पदभरतीचे आदेश गेलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे आदेश येणार आहेत. तर मित्रांनो, या आदेशामध्ये ज्या अटी, शर्ती व नियम दिलेले आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओ सविस्तरपणे शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे आपल्याला नोकरी करत असताना कोणत्या नियमाचे पालन करायचे आहेत, कोणत्या अटी, शर्ती आपल्याला लागू राहतील, याची माहिती आपल्याला होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अटी शर्ती वाचलेल्यासुद्धा नसतील. मित्रांनो, ह्या अटी शर्ती एकदम महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर क्रमांक 1 मध्ये सदर नियुक्ती स्वीकारून शासकीय सेवेत कार्यरत असताना आपणास अन्य कोणत्याही आस्थापनेवर नियुक्ती स्वीकारता येणार नाही. म्हणजे शासकीय सेवेत असताना एक सेवा बजावत असताना दुसरीही सेवा आपल्याला करता येणार नाही. त्यानंतर सदर नियुक्ती स्वीकारताना भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील. तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यास राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. हे सर्व शासकीय कर्मचाऱ्यास लागू आहे. त्यानंतर क्रमांक 3 मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1970 मध्ये अंतर्भूत केलेले सर्व नियम तसेच त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विहित सुधारित केलेले सर्व नियम, शासन निर्णय आपणावर बंधनकारक राहतील. यापैकी कोणत्याही नियमाचे आपणाकडून उल्लंघन झाल्यास आपण शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे शासकीय कर्मचारी हे आपल्या पदावर कार्य करत आहेत, अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1969 लागू आहे आणि त्यामध्ये असलेले सर्व नियम हे कर्मचाऱ्यांना लागू आहे. त्यामुळे सर्वांनी हा नियम एकदा वाचावा, ज्यामुळे आपणास लागू असलेले नियम आपणास माहीत पडतील. त्यानंतर क्रमांक 4 मध्ये एक पती किंवा पत्नी हयात असताना दुसरे लग्न करू नये, तसे निदर्शनास आल्यास नोकरीस अपात्र ठरण्यात येईल. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे कुणीही दुसरं लग्न करू शकत नाही. जो कुणी असं करेल तो नोकरीस अपात्र ठरण्यात येईल. त्यानंतर क्रमांक 5 मध्ये शासकीय नियमामध्ये विहित असलेल्या हिंदी मराठी भाषा परीक्षा या नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील अशा उमेदवारांना भाषा संचालनालयाची हिंदी मराठी भाषा परीक्षा नियुक्ती दिनांकापासून उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. अन्यथा सदर उमेदवाराची नियमानुसार वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीला हिंदी आणि मराठी या भाषा घेतलेल्या नसतील अशा उमेदवारांना ह्या भाषा नियुक्ती दिनांकापासून 3 वर्षाच्या आत भाषा संचालनामार्फत जी परीक्षा घेतली जाते त्यामार्फत उत्तीर्ण व्हावं लागतात. जर 3 वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण नाही झाली तर आपली वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येते आणि ज्यावेळेस आपण ही परीक्षा पास व्हाल त्यावेळेस ही आपली वेतनवाढ सुरळीत चालू होते. त्यानंतर क्रमांक 6 मध्ये शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण 2000 प्रकरण 61/2001 39 दिनांक 19/3/2030 नुसार संगणक अर्हता MSCIT अथवा समकक्ष नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर उमेदवाराची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल. मित्रांनो, ज्या उमेदवारांनी MSCIT परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही अशा उमेदवारांना नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षामध्ये MSCIT पास होणं बंधनकारक आहे. जर 2 वर्षात पास नाही झाला तरी आपणास नोकरीवरून काढून टाकण्यात येणार नाही, फक्त आपली वेतनवाढ रोखण्यात येईल आणि ज्यावेळेस आपण ही परीक्षा पास व्हाल त्यावेळेसपासून आपली वेतनवाढ सुरू होईल. त्यानंतर क्रमांक 7 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन करण्याचा सन 2006च्या बदल्याचा अधिनियम क्रमांक 21 आपणावर बंधनकारक राहील. त्यानुसार संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेमध्ये आपण प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात पात्र असाल. मित्रांनो, जो शासकीय कर्मचारी बदल्याचा विनियम 2006 आहे, यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार DMAR मधील ज्या महाराष्ट्रामधील संस्था आहेत, मग ते कोणत्याही असो, अशा कोणत्याही संस्थेमध्ये आपणास प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येईल. यासाठी आपल्याला कुठेही दाद मागता येणार नाही. त्यानंतर क्रमांक 8 मध्ये शासकीय सेवेतून मुक्त व्हायचे असल्यास तशी लेखी पूर्वसूचना किमान 1 महिना आधी शासनास देणे आवश्यक आहे. तशी सूचना न दिल्यास नियमानुसार 1 महिन्याच्या मूळ वेतना इतकी रक्कम आपणास शासनाकडे जमा करावी लागेल. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस पण हा जॉब सोडायचा आहे किंवा नोकरी सोडायची आहे त्यावेळेस आपल्याला 1 महिना आधी तशी पूर्वसूचना द्यावी लागेल किंवा अशी सूचना न दिल्यास आपल्याला 1 महिन्याच्या मूळ वेतना एवढी रक्कम ही शासनाकडे भरावी लागणार आहे. क्रमांक 9 कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणीस अपात्र असल्याचे आढळून आल्यास आपली नियुक्ती समाप्त करण्यात येईल. मित्रांनो, ज्यावेळेस पण आपण जॉईन व्हाल त्यानंतर 6 महिन्याच्या आत, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला की वैद्यकीय चाचणी किती दिवसात केली जाते, तर 6 महिन्याच्या आत शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सिव्हिल सर्जरी करून आपल्यास सादर करावे लागते. ही मेडिकल चाचणी ऑफिसमार्फतच केली जाते.
जर यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून गंभीर त्रुटी आढळून आल्यास आपली नियुक्ती समाप्त करण्यात येते. तसेच क्रमांक 10 मध्ये उमेदवाराची नियुक्ती त्यांच्या पूर्वचार्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांच्या वर्तणुकीचा पोलीस अहवाल समाधानकारक असला पाहिजे. पोलीस अहवाल असमाधानकारक असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल. मित्रांनो, नियुक्ती झाल्यानंतर आपल्या ऑफिसमार्फत आपली चारित्र्य पडताळणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे माहिती मागवली जाते. यानंतर पोलीस अधीक्षकामार्फत आपण राहते ठिकाण, शिक्षण घेतलेले ठिकाण या क्षेत्रातील पोलीस स्टेशनकडून आपला अहवाल मागवला जातो. तसेच कम्प्युटराइज डाटावरील सुद्धा अहवाल मागवून आपलं चारित्र्य प्रमाणपत्र हे दिलं जातं. यामध्ये जर आपल्यावर कोणताही गुन्हा किंवा केस नोंद असेल तर आपली नियुक्ती ही समाप्त करण्यात येते. त्यानंतर क्रमांक 11 मध्ये आपल्याला मिळालेल्या आदेशामधील स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणताही प्रवास भत्ता किंवा दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणची ऑर्डर मिळालेली आहे तिथे आपण स्वखर्चाने जाऊन जॉईन व्हावे लागेल. त्यानंतर क्रमांक 12 मध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक अनियो 1005/126/सेवा 4 दिनांक 31/10/2005 अन्वये राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजेच DCPS तथा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच NPS लागू करण्यात आलेली आहे. त्यात नमूद केलेल्या सर्व अटी आपणास बंधनकारक राहतील. तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक रानियो 2022/प्रक्र 34/सेवा 4 दिनांक 31/3/2023 मधील तरतुदी लागू राहतील. तर मित्रांनो, जे पण कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. त्या जागी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS म्हणजेच NPS लागू करण्यात आलेली आहे. यानुसारच आपल्याला पेन्शन योजना ही लागू राहील. यासाठी मी NPSवर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो आपण पाहू शकता. त्यानंतर क्रमांक 13 मध्ये सदरची नियुक्ती कार्यालयास आपण सादर केलेल्या अभिलेखानुसार नियुक्तीस पात्र असल्याचे दिसून आल्यामुळे देण्यात येत आहे. सदर नियुक्तीकरता सादर केलेली प्रमाणपत्र खोटी, चुकीची अथवा अपात्र ठरणारी असल्याचे भविष्यात निष्पन्न झाल्यास आपली सदर नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द किंवा समाप्त करण्यात येईल. म्हणजे आपण जे कार्यालयास अभिलेखे म्हणजेच डॉक्युमेंट सादर केलेले आहेत याच्या अधीन राहून आपली ही नियुक्ती देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी किंवा चुकीचं कागदपत्र आढळून आल्यास आपली नियुक्ती ही समाप्त करण्यात येणार आहे. त्यानंतर क्रमांक 14 मध्ये दिनांक 28/3/2005 रोजी अगर त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असल्याचे निदर्शनास आल्यास आपणास शासकीय सेवेकरता पात्र ठरवण्यात येऊन आपली सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. सदर नियुक्ती आपणास सामाजिक आरक्षण क्रमांक 14चा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 28/3/2005 नंतर 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असतील तर असे व्यक्ती किंवा महिला हे शासकीय सेवेसाठी पात्र असणार नाहीत. जरी एखाद्या व्यक्तीला 3 अपत्य असतील आणि त्यांनी जर कोणाला दत्तक वगैरे दिला असेल तरीही ती व्यक्ती शासकीय सेवेसाठी अपात्र ठरते, कारण त्याचे अपत्य हे 3च धरले जातात. आणि जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला 2 जुळे मुले झाली तर ती 2च धरली जातात. परंतु जर सुरुवातीला 1 आणि नंतर 2 जुळे मुली झाली तरी ते 2च धरले जातात, 3 धरले जात नाहीत. असं घडल्यास कुणीही अपात्र ठरत नाही. त्यानंतर क्रमांक 15 मध्ये सदर नियुक्ती आपणास सामाजिक आरक्षणाअंतर्गत मिळाली असेल तसेच कर्तव्य रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आपणावर बंधनकारक राहील. विहित मुदतीत आपण जात प्रमाणपत्र सादर न केल्यास अथवा आपले जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास आपली नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल. म्हणजे आपल्याला नियुक्ती मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत आपल्याला जात पडताळणी ही आपल्या कार्यालयात सादर करावी लागणार आहे. असे न झाल्यास आपली नियुक्ती ही समाप्त करण्यात येईल. त्यानंतर शासन नियमानुसार अधिपरिचारिका पदाकरिता 2 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी लागू राहील. परीक्षाविधीन कालावधीमध्ये आपण विनापरवानगी गैरहजर राहिल्यास अथवा गैरवर्तणूक केल्यास आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल.
म्हणजेच मित्रांनो सुरुवातीची 2 वर्षे हा आपला प्रोबेशन पिरियड असणार आहे. यामध्ये सर्वांनी काळजीपूर्वक आपली ड्युटी करावी. यामध्ये कोणीही विनापरवानगी गैरहजर राहू नये. म्हणजे आपल्याला जरी काही सुट्टी वगैरे किंवा गैरहजरायचं असेल तर आपण तसे कार्यालयीन परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच आपण गैरहजर राहावे. त्यानंतर क्रमांक 17मध्ये अधिपरिचारिका पदावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता ही त्याच्या परीक्षेतील गुणवत्ता क्रमांकानुसार राहील. मित्रांनो ही एक नवीन तरतूद करण्यात आलेली आहे. याआधी जो कॅन्डिडेट किंवा उमेदवार आधी जॉईन होईल तो सिनियर राहत होता, पण या COT 2023मधील गुणवत्ता क्रमांकानुसार ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे तर त्याची सेवाशिष्टता ही अगोदर देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 18 सदरील आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू व्हावे, अन्यथा आपणास शासकीय सेवेची आवश्यकता नाही असे समजून आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल व आपले नाव नियुक्तीसाठीच्या पात्र उमेदवाराच्या यादीतून वगळण्यात येईल. त्यानंतर आपल्या नियुक्तीकरता कोणताही हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे यात असं म्हणले आहे की सदरील आदेश मिळाल्यापासून म्हणजे आदेश आपल्याला पोस्टाने यायला वेळ लागू शकतो किंवा महिने यायला वेळ लागू शकतो, परंतु आपण सर्वांनी जी ऑर्डरली डेट आहे त्यापासूनच 30 दिवस पकडून जॉईन व्हायचं आहे, उशीर करायचा नाही. आणि जे DHS किंवा दुसऱ्या कुठल्या परमनंट शासकीय सेवेत आहेत आणि त्यांना तिथील रिझाईन करण्यासाठी वेळ लागत असेल तर त्यांनी तशी माहिती DMARला कळवावी आणि त्यांच्याकडून रीतसर परवानगी होऊन नंतर जॉईन व्हावं. तर अशा प्रकारे 1 ते 18 ह्या अटी शर्ती दिलेल्या आहेत. यामधील कोणत्याही अटी संदर्भात आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर माझा नंबर आहे, तसेच चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता, मी त्याचं उत्तर तिथे देईल. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.